सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दोन्ही जागा शिवसेनाच जिंकेल। उलट त्यांनी यावेळेला निवडणुकीत उतरायलाच पाहिजे नारायणराव राणे यांनी। भाजपकडून शिंदे गटाच्या खासदारांची तिकीट आहे ते कापली जात आहे, कुठे अंतर्गत त्यांचे वाद सुरू आहेत। नाही आता मी कसं काय बोलू त्याच्यावरती? गुलामांना काय आवाज असतो का? स्वाभिमानी लोक असतात ते आवाज उठवू शकतात अन्यायाबद्दल। ज्यांनी 50-50 कोटी रुपये घेऊन स्वतःचं इमान विकलं आहे त्याने तिकिटासाठी भांडण करू नये। संपूर्ण महाराष्ट्रातल्या जागांचा तिढा जरी सुटलेला असला तरी ठाण्याची सीट अजूनही सुटलेली नाही आहे आणि एकनाथ शिंदेकडून ती सीट जवळपास गेली आहे आणि काय वाटतं शिंदेकडे काय राहिलं आहे तुम्ही सांगू शकता का? शिंदेकडे काय राहिलं आहे? दिल्लीच्या हंटरवर शिंदे काम करत आहेत आणि अजित पवार काम करत आहेत। त्यांच्याकडे या क्षणी काही राहिलं नाही। ते कपडे घालून फिरतात मुख्यमंत्री, तेच नशीब समजा, तेही वस्त्रहरण केलं जाईल। कल्याणचा उमेदवार आपला कधी निश्चित होणार आहे आणि दक्षिण मुंबईमध्ये जे खिचडी घोटाळ्याचा आरोप असणाऱ्या माणसाचा आम्ही प्रचार करणार असं कोण म्हणत आहे? मग केजरीवालवरती जे आरोप आहेत त्यांच्या मागे काँग्रेस का उभी आहे? किंवा हेमंत सोरेन ह्यांच्यावरती आरोप आहेत, त्यांना अटक झाली, त्यांच्या मागे काँग्रेस पक्ष का उभा आहे? याचं उत्तर कोणी देऊ शकेल का? मग तिथेही सांगा। घोटाळ्याचा आरोप नाही, एक खोटे आरोप आहे, ते सगळ्यांना माहिती आहे। आता कोणी काय व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप करत असतील त्याच्यावरती उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही आहोत। सर, ये कहा जा रहा है कि जैसे इंडिविजुअली सीट डिक्लेयर हो रही है, कल जब एनसीपी की मीटिंग में तो शरद पवार भी खुश थे तो उनका ये मानना था कि सब साथ में रहते अगर सीट डिक्लेयर करते तो। भाई साहब, मैडम ऐसी बात है, महाराष्ट्र में अब तक कांग्रेस 3 लिस्ट जारी कर चुकी है, उस बारे में कोई सवाल नहीं पूछा। अब तक कांग्रेस ने 3 लिस्ट जारी की है, आपको मालूम होगा। रामटेक में तो पर्चा भी भर दिया, वो शिवसेना की सिटिंग सीट है ना। अमरावती शिवसेना की सिटिंग सीट है, कोल्हापुर सिटिंग सीट है। अमरावती में तो रामटेक में तो कल आप लोगों ने पर्चा भरा और हमारे लोग भी आपके साथ थे। काहे को रोने का? हो गया, ठीक है, कोई नाराज बिराज नहीं है। चलिए, थैंक यू। पत्रिका आमची जबाबदारी नाही, सगळ्यात जास्त जबाबदारी आंबेडकरांची आहे, कारण त्यांनीच हे संविधान देशाला दिलं आहे। आणि मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो की भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल अशा प्रकारचं कोणतेही पाऊल माननीय बाळासाहेब आंबेडकर उचलणार नाही। डायरेक्ट और इनडायरेक्ट बीजेपी को मदद होगी, इस प्रकार का कोई भी काम या स्टेप अंबेडकर साहब नहीं उठाएंगे, क्योंकि वो भी इस लड़ाई में हमारे साथ है। राजनीति तो होती है, चुनाव आते जाते हैं, अगर देश नहीं रहा, संविधान नहीं रहा तो क्या चुनाव लड़ेंगे? आज परिस्थिति यही है। इसलिए अंबेडकर जी हो, हम सब हो, हमारे विचार एक है, पक्का है। बोला। निर्मला सीतारमण का बयान आया, कांग्रेस को लेकर नाराजगी दिखी है। कल जो सूची जारी की गई थी उसके बाद कांग्रेस की ओर से ये कहा गया है कि वो जो लिस्ट में नाम दिए हैं उनके प्रचार नहीं करेंगे। किस तरीके से ऐसा कौन बोलता है? संजय निरुपम ने कल कहा है कि मैं कांग्रेस पार्टी की बात करता हूँ, व्यक्ति की बात नहीं करता हूँ।
मैं कांग्रेस पार्टी एज ए होल मैं उनकी बात करता हूँ। मैं किसी व्यक्ति विशेष ने कुछ टिप्पणी की उसके ऊपर बात नहीं करूँगा। ये बात अगर मल्लिकार्जुन खड़गे साहब ने कही है तो उसके ऊपर मैं टिप्पणी करूँगा। ये बात अगर नाना पटोले जी, बाला साहेब थोरात जी ने की है या पृथ्वीराज चौहान जी ने की है तो मैं बात करूँगा। बात ऐसी है कि हमारी लिस्ट आई है और सीट शेयरिंग की चर्चा लगभग पूरी हो चुकी थी। अब रामटेक हमारी सिटिंग सीट है ना, आपको तो सबको मालूम है, 5 बार जीत चुके हम लोगों से। अब वहाँ कांग्रेस ने अपना उम्मीदवार खड़ा किया, नाम घोषित किए, तो हमने क्या उसके ऊपर आक्षेप लिया है, ऑब्जेक्शन किया है? नहीं किया है, क्योंकि हमने ये तय किया था कि रामटेक आप लड़िए, मुंबई की जो ये सीट है नॉर्थ मुंबई वाली वो हम लड़ेंगे। ये बातचीत हो गई है। सांगली वाली सीट है, सांगली वाली सीट के बारे में ठीक है, कांग्रेस पार्टी के मन में कोई दर्द हो सकता है। इसी प्रकार का दर्द हमें रामटेक और कोल्हापुर के सीट के बारे में है, सिटिंग है हमारी। आघाड़ी में इस प्रकार की बातचीत और चर्चा और सीट के अदला बदल हो जाती है। आप सभी को लगता है कि 48 सीटें हमको लड़नी चाहिए तो लड़ लीजिए, डेमोक्रेसी है, लोकतंत्र है, हमको लड़ना चाहिए। हम सांगली लड़ेंगे। मैं ज़रूर ये मानता हूँ कि सांगली में कांग्रेस पार्टी का केडर है, हमारा भी है, कोल्हापुर में भी हमारा था, रामटेक में हमारा था। अब एक केडर महाविकास आघाड़ी के साथ अगर आता है तो सांगली वाली सीट महाविकास आघाड़ी को हम दे सकते हैं ना। शिवसेना हो, एनसीपी हो या कांग्रेस हो, ये महाविकास आघाडी है। सर नवनीत राणे सांगा। काँग्रेसच्या संदर्भामध्ये अजूनही नाना पटोले यांनी आत्ताच कोल्हापूरला असं म्हटलेलं आहे की सांगली आणि भिवंडीची जागा ही आमच्याकडे होती तरी देखील शिवसेना जाहीर केली, त्यामुळे आम्ही बैठकीला उपस्थित राहणार नाही। आणि काल बाळासाहेब ठाकरे यांनी देखील असं म्हटलं की तसं कुठेही ठरलं नव्हतं की कोल्हापूरची जागा तुम्हाला आणि सांगलीची आम्हाला, असं कुठेही ठरलं। त्यामुळे जे काही जो वाद आहे काँग्रेससोबतचा, सोबत विश्वजित कदम, विश्वास पाटील हे काल जर सांगलीमधल्या काँग्रेसच्या काही व्यक्ती आम्ही एक स्पष्ट केलेलं आहे, सांगलीच्या बाबतीत किंवा महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये कोणीही कटुतेनं बोलायचं नाही। जरी सांगलीच्या बाबतीत काही लोकांनी काही भूमिका व्यक्त केली असतील, काँग्रेसच्या दिल्लीत गेले असतील, महाराष्ट्रात जाऊन बोलत असतील, तरी आमच्या सूचना आमच्या कार्यकर्त्यांना सहकार्यानं आहे की आपण त्याच्यावरती कोणतेही कटू मत व्यक्त करायचं नाही। या कार्यकर्त्यांच्या भावना असतात, सांगलीतल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या त्या व्यक्त केल्या असतील। अशा प्रकारच्याच भावना आमच्या कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। त्याच्यावरती आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही आमच्यात ठेवलं, आम्ही काही त्याच्यावर जाहीर प्रचार केला नाही। अशाच प्रकारच्या भावना शिवसेनेच्या खालच्या केडरनं रामटेकच्या बाबतीत व्यक्त केल्या। सिटिंग सीट आहे, अशाच प्रकारच्या भावना आमच्या अमरावतीमधल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। या तिन्ही सीटवरती आम्ही अनेक वर्ष लढतो आहोत आणि या तिन्ही जागा आम्ही हसत महाविकास आघाडीसाठी आम्ही त्या सोडल्या, म्हणजे काँग्रेसला दिल्या। भावना आहेत, सांगलीमध्ये सुद्धा भावना असतील कार्यकर्त्यांच्या, पण शेवटी आपण महाविकास आघाडी म्हणून लढतोय। फक्त आपल्याच पक्षाचा विस्तार करण्यासाठी आघाडी होत नाही, आघाडी ही आघाडीचा विस्तार करण्यासाठी होते आणि देवाणघेवाण होत असते। सांगलीची जागा जर आम्ही एकत्र राहिलो तर शिवसेनेच्या मशालीवर आमचे चंद्रहार पाटील 100% जिंकत आहेत, पण काही व्यक्तिगत कारणामुळे, काही व्यक्तिगत अडचणीमुळे कोणाला भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत करून तिथे काही वेगळं घडवायचं असेल तर त्याला शिवसेना ते होऊ देणार नाही आणि ती जागा त्यामुळे शिवसेना लढते। आम्हाला खात्री आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उत्तम लोकांचा पाठिंबा